सी स्टुडंट्स, नाव दिस सेकंड फिगर अशी दिल्यास तुम्हाला इफ इट सी ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल हॅव्हिंग द हायपोटेन्यूज 7 सेंटीमीटर अँड अन अँगल ऑफ 45 डिग्री. ओके, आपलं राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे आणि त्याची हायपोटेन्यूज किती दिली आपल्याला 7 सेंटीमीटर आणि त्याचं एक अँगल दिलं तुम्हाला 45 डिग्री. ओके, ज्यावेळेस ही फिगर ड्रॉ करायची आहे त्यावेळेस तुम्हाला जी 7 सेंटीमीटर आहे जो हायपोटेन्यूज आपल्याला दिला फिगरमध्ये तो काय करायचं आहे खाली ॲज अ बेस कन्सिडर करतोय आपण सुरुवातीला 7 सेंटीमीटर. ओके, चेक इट 7 सेंटीमीटर. आपलं मेजरमेंट जर नाव दिलेलं असेल त्यांनी त्या प्रकारे नाव द्यायचं, जर दिलेलं नसेल तर आपण आपल्या पद्धतीने नाव देऊ शकतो. ए बी किती झालं आहे आपलं 7 सेंटीमीटर हायपोटेन्यूज घेतलं. त्यानंतर आपला अँगल दिलं 45 डिग्री. सो अँगल ए वरनं घेऊ शकता तुम्ही 45 डिग्री किंवा अँगल बी वरनं जरी घेतला तरी काही फरक पडणार नाही. एक्झॅक्टली 45 घ्यायचं, इथं मागे पुढं करायचं नाही मेजरमेंट. ज्यावेळेस तुम्ही 45 डिग्री घेणार आहात थोडंसं इकडे तरी थोडंसं जरी बनवून इकडे झाला तरी आपली फिगर थोडीशी रॉंग जाऊ शकते. त्यामुळे व्यवस्थित त्यातनं 45 डिग्री घ्यायचं आहे. इथं आला तुमचा 45 डिग्री. ओके, आपल्याला नेक्स्ट काय करायचं आपल्याला राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे स्टुडंट्स. सो काय करायचं जी लाईन आहे तुमची ए बी तिला काय करायचं परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. जेव्हा तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे त्यावेळेस ज्याप्रमाणे आपण रेग्युलर लाईन्स घेतो त्या पद्धतीने घ्यायच्यात. मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं आहे पॉईंट ए पासून. ओके, ते वरती घ्या, इकडे गेलं असं खाली जरी आलं तरी चालेल काही हरकत नाही. आणि सेम आपल्याला पॉईंट बी पासून तेवढ्याच अंतरावर काय करायचं त्याला इंटरसेक्ट करायचं. आता जिथं इंटरसेक्ट झालं आणि तिथं इंटरसेक्ट करून घ्यायचं आधी. ओके, आणि इथनं काय करायचं तुम्हाला स्ट्रेट लाईन परपेंडिक्युलर काढायचं आहे. गेला परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला. त्यानंतर इथून जिथं गेलाय त्याला कुठल्याही प्रकारचं तुम्ही कुठलाही लेटर देऊ शकता, ABCD कुठलाही लेटर दिलं. यानंतर आपल्या पुढचा जो काढायचा आहे जे पुढचं मेजरमेंट नाव फ्रॉम दिस पॉईंट M, कोणत्या पॉईंट M जिथं एक्झॅक्टली आपला परपेंडिक्युलर गेलाय बघा इथं काय करायचं मोर जो तुमचा पॉईंट A आणि पॉईंट B यातनं जाणं तुम्हाला काय करायचं आहे सेमी सर्कल काढायचं आहे. हा सेमी सर्कल काढला. ओके, सेमी सर्कल काढल्यानंतर जिथं हा तुमचा त्याला इंटरसेक्ट करतोय तिथं काय करायचं तुम्हाला अशा प्रकारे लाईन ड्रॉ करायची. लाईन काढल्यानंतर तुमचं इथं हा जो अँगल तयार होणार तुमचा अँगल C इथं हा 90 डिग्री असतो आणि ही जी काही लाईन आहे आपली ही 7 सेंटीमीटर आणि अँगल